मनोज जरांगे पाटील आता लोकशाही सोबत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ते आले होते आणि आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। पाटील, लोकशाहीमध्ये आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने गडावरती आलात। गडावर आल्यानंतर महाराजांना अभिवादन केल्यानंतर एक संकल्प असतो। आज महाराष्ट्राला ते ऐकायचं आहे की आज कोणता नवा संकल्प तुम्ही केला? या राज्यातल्या जनतेवरती प्रचंड अन्याय आणि अत्याचार सरकारकडून होतोय, तो बंद व्हावा हा फक्त मी विचार केलाय। राजांसमोर संकल्प ठेवला नाही, कारण इतक्या दूषित लोकांचा संकल्प राजाच्या पवित्र या रायगडावरती कसा ठेवायचा। सगळ्यात प्रथम तर अगोदर राज्य महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या जनतेला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आधी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। राजे, संतोष देशमुखांचं जे कुटुंब आहे ते देखील आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। ते गडावरती आलेत, त्यांची भेट झाली का आणि त्यांच्या एकंदरीत प्रकरणात राज्य सरकारची जी भूमिका आहे त्याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय ठेवलंय मॅटरमध्ये त्या राज्य सरकारनं? विशेष करून देवेंद्र फडणवीसने त्या मॅटरमध्ये काय ठेवलं नाही। त्या प्रकरणाची पूर्ण पद्धतशीरपणानं विल्हेवाट लावली सरकारचा प्रतिनिधी त्या आंदोलनात घालून। पण आता सरकारच्या प्रतिनिधीला सुद्धा जो घातला होता त्याला दोष देण्यात मजा पण नाही राहिली, कारण हे घडून आणले देवेंद्र फडणवीस। कारण होणारे 60-70 आरोपी देवेंद्र फडणवीसने होऊ दिले नाहीत। याचाच अर्थ लक्षात येतो की मुख्य जो आरोपी होता त्याला मुख्यच म्हणतो आम्ही, त्याला मात्र देवेंद्र फडणवीसने वाचवलं। कारण इथं साधं मोटरसायकलवरती जरी टेबल सीट गेलो आपण तरी पोलीस सोडत नाहीत, त्याला दंड टाकतात। खेड्यातले पोट्टे जर मोटरसायकलीवरती शहरात आले तर टेबल सीट कमवून आलात म्हणून मध्ये टाकते। आज त्या खंडणी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या आरोपीला घेऊन पळणारे, साथ देणारे, पाठबळ देणारे, सहकार्य करणारे आरोपी होत नाहीत। म्हणजे ही देशाला नवीनच देवेंद्र फडणवीसने संदेश दिलाय। इथून पुढं एखाद्याने जर खून केला आणि त्याला जर एखाद्याने सांभाळून ठेवलं तर बहुतेक इथून पुढे देवेंद्र फडणवीस त्याला आता धरणार नाही, असा एक नवीन संदेश। आरक्षणाच्या बाबतीत पुढची भूमिका काय असेल? मी कुठं बदलेली म्हणून पुढची भूमिका पहिली आहे तीच आहे। ओबीसीतून आरक्षण घेणार, कोणाचा बाप येऊ दे, आरक्षण घेणार तो ओबीसीतून। आणि तसं घेतलंय ना, आता जवळपास 4 कोटी मराठी गेले आरक्षणात, आता उगा 8-9% राहिले। 29 एका दणक्यात उडीत नाही बघा। काय ठेवत नाही, गॅजेट ठेवत नाही, मराठवाड्याचं ठेवत नाही, सातारा संस्थांचं पण नाही, मराठा आणि कुणबी एक हे हा विचार ठेवत नाही। दिली ना संधी त्यांना मराठ्यांनी 1.5 वर्ष, आता आणखीन किती पाहिजे त्यांना? व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।